देशाचं राज्य कोण करणार हे ठरवतो, पण या देशामध्ये एक माणूस आहे तो उपाशी खातो आणि दुसरा जो माणूस आहे तो उपाशी राहतो। मग ही दरी का संघटना काय काम करते, तर संघटना हे काम करते की देशामध्ये जो माणूस आहे त्याला समान अधिकार मिळाला पाहिजे। एक उपाशी आणि दुसरा उपाशी नको, या देशामध्ये जो अधिकार मला मिळतो तो शेवटच्या माणसाला मिळाला पाहिजे, हे संघटनेच्या माध्यमातून आपण सांगत असतो। सरकारचे धोरण काय आहे, आमचे लेकरं जिल्हा परिषद मध्ये जे जातात ते जिल्हा परिषद बंद करण्याचा सरकारचा निर्णय आहे। ते जिल्हा परिषद जर बंद झाली तर काय होणार, माझं लेकरू अशिक्षित राहणार। माझं जर लेकरू अशिक्षित राहिलं तर सरकारला प्रश्न नाही विचारणार, म्हणून सरकार जिल्हा परिषद बंद करतो। आज तुमचे लेकरं उच्च शिक्षित आहात, म्हणजे आम्ही 11वी 12वी शिकवलेलं आहे, परंतु त्याला नोकरी नाहीये, हे सरकारचं धोरण आहे की तुमच्या लेकरांना नोकरी आम्ही देणार नाही। मग आमचे लेकरं उच्च शिक्षित लेकरं सुद्धा आत्महत्या करतायत। आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे का, मजुरांच्या हाताला काम आहे का? आम्ही अनेक वर्षापासून आशाताईंना पीएससी ला एक कक्ष मागतोय, काय मोठी गोष्ट आहे, पण आम्हाला कक्ष मिळत नाही, म्हणजे आम्हाला काही सुरक्षा महिलांमुळे आहे का? या सगळ्या धोरणाच्या विरोधात आपण लढत असतो, परंतु सरकार